आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शाह. माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत आज मी एक छोटासा व्हिडिओ करतोय. शांतपणे नीट ऐकून घ्या आणि माझं काही चुकलं असेल तर कॉमेंटमध्ये कळवा. गुंतवणूकदारांना कसं होतं, आता काल मार्केट कोसळलं, आज मार्केट कोसळलं. माझ्या मते हे कोसळणं नाही आहे. कोसळणं म्हणजे अगदी 1000, 1500, 2000 पॉईंट्सनी असो. पण आता कसं असतं ना, आता समजा काल 400 पॉईंटनी खाली आलं, आज 600नी, अंदाजे सांगतो. ताबडतोब वर्तमानपत्र काय लिहितात, समभाग गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट कोसळलं, एकदम कोसळलं, 3400-500 करोड रुपयाचं नुकसान झालं. गुंतवणूकदारांना एक लक्षात घ्या, कोणाचं नुकसान झालं, कोण विकते मार्केट खाली आल्यावर? कोणी एकही हुशार गुंतवणूकदार विकत नाही, कारण हे प्रत्येकाला माहीत असतं हे तात्पुरतं खाली आलं आहे. कोणीतरी तिकडे अमेरिकेत कोणीतरी काहीतरी बोललं, मग चीननी काहीतरी केलं. आता भारतीय समभाग गुंतवणूकदार अथवा भारतीय समभाग मंडई अतिशय हुशार झाली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये मॅच्युअर्ड म्हणतात. मॅच्युअर झाली. हे छोटं खालीवर त्याला मार्केट कोसळणं म्हणत नाही. कारण मार्केट कोसळणं केव्हा म्हणतात, जेव्हा तुम्ही विकल्यावर कोसळणं म्हणतात. आता समजा भूकंप आला, हो ती 30 मजली इमारत कोसळली नाही कोसळली. समजा तिला छोटेसे तडे आले किंवा हल्ल्यासारखं झालं, त्याला लगेच हे नावं काय देतात. कारण हे आजकाल बातम्या म्हणजे अगदी असं रसभरीत असतात. कुठे कोसळलं, कोणाला नुकसान झालं. मी 40 वर्ष गेली 38 वर्ष मी समभाग गुंतवणुकीत आहे. असं कितींदा तरी कोसळलं. मग तर मी आता हातात ती काय भिकेचं पात्र घेऊन ठाणा रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा पाहिजे. कोणी कोसळत नसतं. उलट आता गेले 2 दिवस तुम्ही बघता मार्केट खाली आहे. आता परत मार्केट वर जाण्याच्या मार्गावर आहे. थोडासा विचार करा. कुठल्याही वर्तमानपत्र वाचून कुठेही ऐकून काही निर्णय घेऊ नका. कारण अनेक लोक काय करतात, लगेचच बाहेर पडतात आणि मग कधीच जात नाहीत समभाग गुंतवणुकीला. नमस्कार. पुन्हा असा एखादा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.